नमस्कार. नमस्कार. आपलं नाव, गाव, तालुका? माझं नाव अभिजित चंद्रकांत माळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली, गाव कळबी. तर हे जे काही एक 4 वर्षाची बाग आहे म्हटलं ना? हां, तर हे नेमॅटोड तुमच्या बागेला होता. हां. पिवळा असा प्लॉट झाला होता. हो. आता कुठेतरी एक 10-12 1% एक 8-10 झाडं राहिलेली आहेत. नाहीतरी ह्या प्लॉटमध्ये एक 40भर झाडं तरी तुमचे असे नेमॅटोडचे होते. ठीक आहे ना? हां. आणि परेशान झाला होता की झाडं काढायची आणि दुसरी लावायची. हो. त्यामुळं तुमच्या 10 ते 15 दिवसापर्यंत मी आलो आणि हे सांगितलं तुम्हाला. हां. तर ते कसं यूज केला, काय केला सांगा मला? हे कोणत्या कंपनीचं वापरलं तुम्ही? हे सागा कंपनीचं आहे. हं. किलर सरांनी संजय पाटील सरांनी सांगितलं तर ते डेमो दावला कसं तयार करायचं असतं ते. त्याने सांगितलं तसं पद्धतीनं मी वापरलं. केडर पण वापरला, हे पण वापरला. हे पण बायो रोटर पण मुळीसाठी बायोरोटर वापरला. आणि बोमर हे पण वापरलं आहे. तर हे असा प्लॉट होता. पहिल्यांदा असा होता. आता आपण जे रिझल्ट आलाय तो प्लॉट बघू. ह्याला लागूनच आहे हे. हं. हे पिवळा प्लॉट आहे. ह्याला लागूनच हिरवागार झालेला आहे. हे पण झाड असंच होतं. हो. ठीक आहे ना? त्याने अगदी अशा ठपक्या होत्या. त्या हो. कमी झालेत. येणारी नवीन पानं आहे आता हे बघा, हे पहिलेचे अशा पत्त्यानं होता. हां. असंच होतं ना? हो. पिवळा वगैरे होता आणि जी नवीन पालवी फुटल्या 10-15 दिवसामध्ये ते बघा. इथल्या इथं फरक बघा. हो. ठीक आहे. म्हणजे हे सगळे शेंडे नवीन झालेले आहेत, तयार झालेले आहेत. आता इथं ह्याच्यापेक्षा आलेत. इकडं जरी बघितला तर हे सगळे नवीन शेंड चालू झाले आहेत आणि कलर आलेला आहे ह्याला. कळी वगैरे कळी चांगली खतरनाक आलेलं आहे. कळी हे आता कळी यायला आलेलं आहे. गेल्या 1.5 वर्षापासून हा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. हो. तर काय सांगू शकाल शेतकऱ्यांना? संजय पाटील सरांनी जे औषधं सांगितली कसं तयार करायचं असतं, त्याचा वापर कसा कसा करायचा असतो, मग त्यांनी सांगितलं तसं पद्धतीनं मी वापर केला बागेला आणि त्याचा रिझल्ट हे 1 नंबर झाला आहे. आधी पिवळी होती, आता हिरवीगार झाल्या आहेत, काळ्या भरपूर पडल्या आहेत. पानं बिनं रुंदी वाढलेलं आहे. शिरा हे आले आहे. मेन शिरा येणं गरजेचं आहे. हो. त्यामुळे खतरनाक तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. त्यात परत रसायन वापरल्याची काही गरज भासली का तुम्हाला? नाही, रसायन वापरलं नाही याला. ठीक आहे. हे वापरल्यानं समाधानात? हो, हो. हे सागा कंपनीचं तुम्ही हे सगळं वापरलेलं आहे. किलर नावाचं प्रोडक्ट 100 लिटर पाण्यामध्ये तुम्ही ते कीटकनाशक, फंगस वगैरे जे काही बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरिया मातीवरनं जसं सूर्यप्रकाश पडला की मातीवर लगेच बॅग जातात. अतिसूक्ष्म असतात बॅक्टेरिया त्याच्यामुळे हे काळे ठिपशे वगैरे हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत होतात. पानं पिवळी पडतात, असे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे हे किलर नावाचं जे काही प्रोडक्ट आहे 100 लिटर पाण्यामध्ये बनवलेलं द्रावण होतं ते. काळा गूळ 2 किलो ह्याच्यामध्ये ताक 2 लिटर घेतला. काळा गूळ किती घेतला? 2 किलो घेतला. ताक 2 लिटर घेतला आणि हे सगळं मिश्रण करून 4 दिवस सकाळ संध्याकाळ हलवून ते झाकून द्रवण करून घेतला. आणि अशा पद्धतीनं एवढ्याला किती हे प्लॉट कितीचा आहे? अर्धा एकर आहे. एकर आहे. झाडं किती आहेत? 350. किती सोडला खाली? 100 लिटर. 100 लिटरला ते किती घेतला किती? 10 का लिटर सोडला का 20 लिटर सोडला? 20 लिटर. 20 लिटर खालनं दाबला. स्प्रे घेतला का? स्प्रे पेर घेतला. स्प्रे किती? एक 20 लिटरचा वापरला लक्षाला? हो. हां, म्हणजे का 10 लिटरचा वापरला? किती पंप? 25 लिटर वापरला. 25 लिटर वापरला. म्हणजे 20-25 अशा पद्धतीनं तुम्ही खालनं वरनं हे केलेलं आहे. त्याच्यामुळे एक जबरदस्त रिझल्ट ह्याच्यामध्ये आलेला आहे. कुठलाही साईड इफेक्ट नाही. कमी जास्त झालं तरी पण चालतं आहे. 2 ते 3 वेळा खालनं सोडलं, वरनं स्प्रे मारला की खतरनाक तुम्हाला नेमॅटोडचा जो काही प्रॉब्लेम होता तो विषय संपून जाणार आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी विनंती आहे की तुम्ही, विनंती म्हणजे मला विकायचं आहे म्हणून विनंती नाही आहे, तुम्ही हा प्लॉट बघायला या.
तुम्हाला पटला तर करा, नाही विषय सोडून द्या. असं काय प्रत्येक कंपन्या तुमच्या हात धुवून मागे लागतात तसं आम्ही लागणार नाही. रिअलमध्ये जी काही तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये तेच सांगतोय तुम्हाला. इथं विकायचा आणि विकायचा काहीच संबंध नाही. तुम्हाला जे काही तुम्ही परेशान आहे निमॅटोडनं, तर तुम्ही इथं ते परेशान असेल तर हा प्लॉट बघून जावा आणि तुमची इच्छा असेल तर वापरू शकताय. हो. आणि 100% रिझल्ट येणार आहे आणि आलेला आहे. ओके, वापरल्यानं समाधान आहात? हो. धन्यवाद साहेब. फोटो पण यायला इथं. हम्म.